हा व्हिडिओ पहा. आता ही खुर्ची स्थिर आहे. मी या खुर्चीला लाथ मारणार आहे आणि जेव्हा मी खुर्चीला लाथ मारतो तेव्हा मी त्या खुर्चीवर बल लावतो, ज्यामुळे ती पुढे सरकते. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. पण एकदा का माझा पाय मागे गेला की त्या खुर्चीवर कोणतेही बल प्रयुक्त होत नाही आहे, बरोबर? पण तरीही ती खुर्ची पुढे जातच राहते. तुम्ही याचा विचार केला आहे का? आता त्या खुर्चीला पुढे ढकलणारं काहीही नाही आहे, तरी ती पुढे का जात राहते? आणि असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम पाहावा लागेल. चला तर मग तो समजून घेऊया. न्यूटनचा पहिला नियम सांगतो की जोपर्यंत एखाद्या वस्तूवर कोणतेही परिणामी बल प्रयुक्त होत नाही, तोपर्यंत ती वस्तू आपली विरामावस्था किंवा एकसमान गतीची अवस्था कायम ठेवण्याचा प्रयत्न करते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जर एखादी वस्तू स्थिर असेल, तर स्थिर राहण्याचीच तिची नैसर्गिक प्रवृत्ती असते. हे अगदी स्वाभाविक आणि सोपं आहे, बरोबर? ज्या वस्तू स्थिर असतात त्या तशाच स्थिर राहतात. हे आपण सहज समजू शकतो. पण सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे की ज्या वस्तू एकसमान गतीमध्ये असतात, म्हणजेच ज्या वस्तू एकाच ठराविक वेगाने जात असतात, त्यांची तीच गती पुढे चालू ठेवण्याची सुद्धा एक नैसर्गिक प्रवृत्ती असते. याचा अर्थ असा की वस्तू गतिमान ठेवण्यासाठी तुम्हाला बलाची गरज नसते. गतिमान असलेल्या वस्तूंची गतिमान राहण्याचीच नैसर्गिक प्रवृत्ती असते. यालाच आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम म्हणतो. आणि म्हणूनच ती खुर्ची पुढे जात राहिली होती. का? कारण वस्तू गतिमान ठेवण्यासाठी बलाची गरज नसते. गतिमान वस्तू गतिमानच राहतात. हाच न्यूटनचा पहिला नियम आहे. पण मग तुम्ही विचार करू शकता की ती खुर्ची शेवटी थांबली का? ती का थांबली? अरे, ती थांबली कारण तिच्यावर मागच्या बाजूने घर्षण बल कार्य करत होतं. म्हणूनच ती थांबली. जर तिथे घर्षण बल नसतं तर ती खुर्ची कायमची पुढे जातच राहिली असती. म्हणजेच घर्षणामुळे ती खुर्ची थांबली. यावरून आपल्याला हे समजतं की गती सुरू करण्यासाठी परिणामी बलाची गरज असते. जसं आपण सुरुवातीला लाथ मारून केलं, किंवा गती थांबवण्यासाठी सुद्धा बलाची गरज असते. जसं इथे घर्षण बल करत आहे. गतीची दिशा बदलण्यासाठी किंवा गतीचा वेग बदलण्यासाठी सुद्धा आपल्याला बलाची गरज असते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर एखाद्या वस्तूला त्वरणित करण्यासाठी, म्हणजेच तिचा वेग बदलण्यासाठीच फक्त परिणामी बलाची आवश्यकता असते. पण एखाद्या वस्तूला एक समान गतीमध्ये ठेवण्यासाठी कोणत्याही परिणामी बलाची गरज नसते. हाच यातील सर्वात गुंतागुंतीचा किंवा गोंधळात टाकणारा भाग आहे. अर्थात आपल्या दैनंदिन जीवनात हे सहजासहजी पाहायला मिळत नाही. वस्तू अशाच आपोआप चालताना आपल्याला दिसत नाहीत, बरोबर ना? आपल्याला सगळ्या वस्तू स्थिर दिसतात आणि त्यांना गतिमान ठेवण्यासाठी सतत ढकलावं लागतं असं वाटतं. पण तसं वाटतं कारण तिथे घर्षण असतं. खुर्चीला गतिमान ठेवण्यासाठी आपल्याला तिला सतत ढकलावं लागतं कारण आपल्याला घर्षण बलावर मात करावी लागते. पण जर घर्षण नसतंच तर वस्तू गतिमान ठेवण्यासाठी खरोखरच कोणत्याही बलाची गरज उरली नसती. तर हा आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. आता काही उदाहरणं घेऊन तुम्हाला हे समजलं आहे की नाही ते पाहूया. पहिल्या उदाहरणात आपल्याकडे काही दगड आहेत जे स्थिर आहेत. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की या दगडांवर काही परिणामी बल कार्य करत आहे का? व्हिडिओ इथेच थांबवा आणि विचार करून पहा. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की हे दगड स्थिर आहेत आणि न्यूटनच्या पहिल्या नियमावरून आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत कोणतेही परिणामी बल प्रयुक्त होत नाही, तोपर्यंत स्थिर वस्तू स्थिरच राहतात. आता हे दगड स्थिरच राहत आहेत. याचा अर्थ त्यांच्यावर कोणतेही परिणामी बल कार्य करत नाही आहे. आणि जेव्हा मी म्हणतो की कोणतेही परिणामी बल नाही, याचा अर्थ त्यांच्यावर अजिबात बल कार्य करत नाही असं नाही. अर्थातच बल कार्य करत आहेत. गुरुत्वाकर्षण बल त्यांना खाली ओढतंय, तर खालचा दगड त्यांना वर ढकलतोय. पण परिणामी बल शून्य असण्याचा अर्थ असा आहे की ही बले संतुलित आहेत. जर तुम्ही सर्व बलांची बेरीज केली तर गुरुत्वाकर्षण बल हे खालच्या दगडाने वरच्या बाजूने दिलेल्या बलाने पूर्णपणे संतुलित होत आहे. परिणामी बल शून्य असण्याचा हाच अर्थ होतो. आता दुसरं उदाहरण पाहूया. ठीक आहे. आपल्याकडे एक विमान आहे जे उजवीकडे एक समान गतीने जात आहे. ते उजवीकडे जात आहे पण ते एक समान गतीने चाललंय. याच्यावर काही परिणामी बल कार्य करत आहे का? जरा थांबून विचार करा. ठीक आहे. आपल्याला सुरुवातीला वाटू शकतं की हो, नक्कीच काहीतरी त्याला उजवीकडे ढकलत असणार. नाहीतर ते उजवीकडे कसं जाईल? पण लक्षात ठेवा, हे खरं नाही आहे. न्यूटनच्या पहिल्या नियमावरून आपण शिकलो आहोत की गतिमान वस्तूंची एकसमान गतीत राहण्याचीच नैसर्गिक प्रवृत्ती असते. वस्तूंना एकसमान गतीत ठेवण्यासाठी कोणत्याही परिणामी बलाची गरज नसते. हे विमान एकसमान गतीत असल्यामुळे इथे सुद्धा कोणतेही परिणामी बल कार्य करत नाही आहे. पण तुम्ही विचार करू शकता की जर बल लागत नसेल तर मग विमानाला इंजिन का असतं आणि इंधनाची गरज का भासते? तर इंजिन आणि इंधन यासाठी लागतं कारण तिथे हवेचा रोध, म्हणजेच एअर रेझिस्टन्स असतो.
हवा या विमानाला मागे ढकलत असते आणि त्यामुळे हवेच्या या बलावर मात करण्यासाठी विमानाचे इंजिन त्याला पुढे ओढते. पण हे पुढे ओढणारे बल आणि हवेचा विरोध हे दोन्ही बले एकमेकांना रद्द करतात. त्यामुळे परिणामी बल शून्य राहतं आणि बले संतुलित होतात आणि विमान एक समान गतीने पुढे जात राहते. ठीक आहे, आता तिसरी केस पाहूया. आपल्याकडे एक चेंडू आहे जो खाली घसरत असताना त्याचा वेग वाढतोय. इथे एक टेनिसचा चेंडू खाली घरंगळत येतोय आणि त्याचा वेग हळूहळू वाढत चाललाय. तुम्ही सुद्धा याचा अनुभव घेतला असेल, बरोबर? जसा जसा चेंडू खाली येतो तसा त्याचा वेग वाढतो. मग याच्यावर काही परिणामी बल कार्य करताय का? जरा थांबून विचार करा. ठीक आहे, यावेळी लक्षात घ्या की चेंडूचा वेग वाढतोय ही एक समान गती नाही आहे. इथे त्वरण निर्माण होते. न्यूटनच्या पहिल्या नियमावरून आपण पाहिलं की जर वस्तूवर कोणतेही परिणामी बल कार्य करत नसेल तर ती आधीच्या उदाहरणासारखी एक समान गतीत राहील किंवा पहिल्या उदाहरणासारखी स्थिर राहील. पण हा चेंडू तर वेगाने खाली जातोय, तो त्वरणित होतोय. जर वस्तू त्वरणित होत असेल तर तिच्यावर नक्कीच एखादे बल कार्य करत असणार, बरोबर? कारण परिणामी बलामुळेच वस्तूला त्वरण मिळते. त्यामुळे या टेनिसच्या चेंडूवर नक्कीच काहीतरी परिणामी बल कार्य करते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर इथे असंतुलित बले असणार. म्हणजेच असे काही असंतुलित बल आहे ज्याच्यामुळे हे त्वरण निर्माण होत आहे. जर बले संतुलित असती तर चेंडूचा वेग वाढला नसता, तो एकतर स्थिर राहिला असता किंवा एक समान गतीने पुढे गेला असता.